आज बनते कांदा पात। त्याच्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, भरपूर गावरान लसूण आपण घेतलाय, मूग डाळ भिजत घातलेली आहे, थोडी कोमट पाण्यात भिजत घालायची म्हणजे लगेचच भिजते। कांदा पात पहिली साफ करून घ्यायची, मुळं काढून त्याची जी पिवळी पात असेल ती खोडून घ्यायची, मग ती धुवून घेतल्यानंतर बारीक कापून घ्यायची। तर आता कांदा पात आपली बारीक कापून झाली। वाटण पाणी न घालताच वाटून घ्यायचं, ज्याच्यामध्ये लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत। गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल घ्यायचं। मसाला डब्यातून फक्त आपल्याला जिरं आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे। तेल चांगलं तापलं की जिरं घालायचं, जिरं लगेचच फुलतं। जे वाटण आपण वाटून घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि 10-12 पाकळ्या लसूण, ते थोडंसं परतलं गेलं की लगेचच कांदा पात घालून घ्यायची। आता 2च हिरव्या मिरच्या घातल्यात म्हणून आपण लाल मिरची पावडर घालतोय, 1 छोटा चमचाच घातलेली आहे, घरीच बनवलेली आहे, चांगली तिखट आहे। जी भिजवून घेतलेली मूग डाळ आहे ती घालून घेतली। भाजीला चांगलं मिक्स करून घेऊयात। गॅस आपला बारीकच आहे, मंद आचेवरच ही भाजी पाणी न घालता आपल्याला शिजवून घ्यायची आहे। कांदा पात लगेच 2 मिनिटातच शिजली जाते, पण त्याच्यामध्ये आपण जी डाळ घातली तिला आपल्याला चांगलं शिजवायचं आहे। चांगली मिक्स केली। आतापर्यंत आपण मीठ घातलेलं नाही, कारण भाजी कढईवर दिसते म्हणून 2 मिनिट वाफ काढायची मंद आचेवर झाकण ठेवून। भाजी चांगली खाली बसते आणि मग अंदाज येतो मीठ किती घालायचं ते। चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पुन्हा एकदा भाजीला मिक्स करायचं। गॅस आपला बारीकच ठेवलेला आहे। तळापासून चांगली भाजी मिक्स करायची म्हणजे खाली करपत नाही। पुन्हा मिक्स करून झाकण ठेवायचं मंद आचेवर। पुन्हा 1.5 ते 2 मिनिटांनी मिक्स करून घ्यायची। तळापासून मिक्स करायची। शक्यतो ज्यावेळेस स्टीलची कढई असते त्यावेळेस अर्धा 1 मिनिटातच भाजी चेक करत जायची, तळापासून मिक्स करायची। भाजी आपली तयार झालेली आहे, पण भाजीला चांगलं पाणी सुटलेलं आहे, भाजी ओलसर झालेली आहे, म्हणून मी मिक्स करून आता पुन्हा एकदा झाकण थोडा वेळ ठेवणार आहे। थोडंसं पाणी टिपटपतं म्हणून ते आपण सुकं करून घेऊयात भाजी। इथे भाजी आपली तयारच झालेली आहे, तरी देखील मी अजून मिनिटभर वाफ दिलेली आहे। आता इथे भाजीचा कलर थोडासा चेंज झाला आहे, पण मस्त अशी सुकी कांदा पात आपली तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, व्लॉगसोबत। तोपर्यंत नमस्कार, थँक्यू व्हेरी मच।